आजच्या ठळक बातम्या. मुंबई शहराला आता नवरात्रीचे वेध. खेड वाणीपेठेत पहाटेला घराला आग. मंडणगड तालुक्यात वाळू चोरीचा गंभीर प्रश्न. जखमी पोपटाला जीवदान देणारा ग्रामीण दूत. देवगड तारा मुंबईच्या खवळे महागणपतीची सर्वत्र चर्चा. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. मुंबई शहराला आता गणेशोत्सवानंतर नवरात्रीचे वेध लागले आहेत. अनेक नवरात्र उत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नवरात्री उत्सवात गरबा नृत्य हे तरुणाईचं आकर्षण असतं. त्यासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कच्छ, गुजरात येथून मुंबईत अनेक कपडे बाजारात पारंपरिक पद्धतीचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मुंबईतील मैदाने, हॉटेल्स, हॉल्स या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी तरुणाईची गर्दी उसळते. त्यामुळे नवरात्रोत्सवात या सर्व जागा अगोदरच आरक्षित करण्यात आल्या आहेत. गरबा नृत्य स्पर्धांचे फलक झळकू लागले आहेत. गुजरातमधील पारंपरिक गरबा नृत्याचा पोशाख हा महिलांसाठी विशेष ठरत असल्याने त्याच्या खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये महिलांची गर्दी दिसून येते. खेड शहरातील वाणीपेठ येथील कातळआळी परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका घराला आग लागून मोठं नुकसान झालंय. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तात्काळ कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून घराच्या नुकसानीसह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाणीपेठ येथील रहिवासी किशोर चंद्रकांत विचारे यांच्या 2 मजली कौलारू घराच्या किचनमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार किचनमधील फ्रीजच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मंडणगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने वाळूची वाहतूक केली जाते. त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. प्रशासनातर्फे डंपरवर कारवाई केली जाते, पण प्रत्यक्षात जेथे वाळू उत्खनन होते आणि जेथे वाळू टाकली जाते त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाचा आलबेल कारभार सुरू आहे. शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांची भर पडावी यासाठी वाळू उत्खननावर कडक निर्बंध लादण्याची मागणी आता केली जाते. आता तहसीलदार साहेबांनी ज्या ह्या 3 गाड्या पकडल्या आहेत, ॲक्च्युली कायद्यामध्ये प्रोव्हिजन असं आहे की चोरी जर का कोणी केली तर चोरी करणारा चोर, त्याला विकत घेणारा पण आणि वाहतूक करणारा पण सगळेच चोर असतात. आत्ता सध्या गेल्या 10 वर्षापासून मी एकच गोष्ट बघत आहे की तहसीलदारमध्ये जी कारवाई होते ती डंपर मालकापर्यंतच होते. फक्त डंपरला दंड मारून विषय कट केला जातो. मग माफियांना का सोडली जाते? जर का यांनी ह्या गोष्टीची चौकशी करून की ती डंपर भरली कुठे, त्या वाळू काढल्या कुठून जाते, तिथं कुठले भैया यूज केले गेले, तिथं कुठल्या बोट्स यूज केले गेले. मागच्याच एक 2-3 वर्षापूर्वी अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सिक्युरिटी डाववरती लागली होती. एक वेसल पाण्यामध्ये संशयित आढळला होता माप्रेलमध्ये. म्हणून अख्ख्या महाराष्ट्राची सिक्युरिटी, मग आर्मी असो, पोलीसवाले असो, सगळ्यांना काम लागला होता आणि करोडो रुपयाचा एक महाराष्ट्र शासनाचं ह्याच्यामध्ये नुकसान झाला होता. परंतु आता माप्रेलच्या खाडीमध्ये अवैधमध्ये ज्यांचा परवाना नाही, पास नाही, काय नाही अशा प्रकारचे भरपूर होड्या म्हणजे वेसल्स उभे आहेत. त्याच्यावरती देखील तहसीलदार साहेब का कारवाई करत नाही किंवा कस्टम विभागाचं त्या गोष्टीवरती का लक्ष नाही, हे मोठा प्रश्न आहे. आता ह्या गाड्या ॲक्च्युली ह्यांच्याकडून चौकशी करून ते नेमका वाळू काढणारा माफियापर्यंत जाऊन त्यांच्यावरती कारवाई जर का केली तरच हा वाळूची चोरी थांबेल, अन्यथा कुठल्या पद्धतीत ही थांबणार नाही. शासनाजवळ केलेला हा लय करोडो रुपयाचा मोठा घपला आहे. ह्याच्यामध्ये सिंचन विभाग, इरिगेशन डिपार्टमेंट, महसूल खाता आणि वाळू माफिया हे 100% इन्व्हॉल्व आहेत.
ग्रामीण भागात गावागावात अनेक ठिकाणी आपल्या परिसरातील पक्ष्यांवर प्रेम करणारे पक्षीमित्र दिसून येतात. एखादा पक्षी जखमी झाला तर त्याला तात्काळ मदत करणारी आजची तरुण पिढी आदर्श म्हणता येईल. दापोली तालुक्यातील बोरिवली गावात नितीन रेवाळे हे एक पक्षीमित्र आहेत. त्यांचे विशेष मोठे योगदान आहे, पण ग्रामीण भागातील अशा तरुणांची दखल घेतली जात नाही आणि हे तरुण प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात. नितीन रेवाळे यांना पोपटाचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांनी या पोपट पक्षाला आपल्या जवळ घेऊन माणुसकीच्या नात्याने उपचार करून त्यांना पुन्हा निसर्ग अधिवासात सोडून दिले. पोपट देखील आपल्यावर माया करणाऱ्यांना विसरत नाही. असे म्हटले जाते की आपण पक्ष्यांवर दया दाखवली तर ते सुद्धा आपल्याला प्रेम देतात. बरे होऊन गेल्यानंतर हा पोपट पक्षी नितीन रेवाळे यांच्या घराच्या आसपास आवाज देत असतो असं म्हटलं जातं. देवगड तालुक्यातील तारामुंबरीच्या खवळे महागणपती सध्या सर्वत्र चर्चेत आलाय. नवसाला पावणारा म्हणून महागणपतीची ओळख आहे. खवळे कुटुंबीय माती आणून गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतात आणि अशी प्रथा परंपरा आहे की त्यांच्या घरातीलच लोकांनीच ही मूर्ती तयार करायची आहे. सध्या तारामुंबरीचा खवळे महागणपती त्रिशतक उत्सव साजरा करीत आहे. त्यामुळे खवळे महागणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. चला तर पाहूया तारामुंबरीचा महागणपती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.